डोंगरांच्या भांगेतून प्रवास सुरू होता आणि जणू पायांवरून आपलं नियंत्रणच हरवलं आणि जणू गाडी आपोआपच थांबली. मागे अशी सुंदरसं आम्हाला हॉटेल असं दिसलं. आमचे पाय आपोआप त्याकडे वळू लागले. तर चला बघूया हे हॉटेल. हॉटेलच्या अंगणामध्ये लहान मुलांच्या करमणुकीसाठी हे सगळे साधन होते. तर काही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा इथे होते व गावाची आठवण आणणारी वातावरण असे इथे निर्माण झालेले होते. तरी बघूया आपण आतमध्ये काय भेटतं आपल्याला बघायला. आतमध्ये जाताच सुंदरसं स्वयंपाकघर समोरच आपल्याला दिसतं. इथे फक्त जेवणच नाही तर जेवणात ओतलेलं प्रेमसुद्धा आम्हाला दिसून आलं. शेणाने सारवलेल्या भिंती व त्यावरती सुंदर असं नक्षीकाम. बसल्यावर जणू असं तुम्हाला वाटेल की आम्ही जणू शेतामध्येच बसलोय. इथे वेगळा कौटुंबिक विभाग सुद्धा आहे. तर अस्सल चुलीवरचं जेवण आम्ही इथे केलं आणि मनाला वेगळाच आनंद मिळाला. आणि कसं वाटलं हे हॉटेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला आणि आम्ही दर्शनासाठी निघालो होतो. दर्शनासाठी लांबच लांब रांग होती. आम्ही रहिवासी. तेथून आम्ही विविध वेगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा गेलो. एक असं ठिकाण भेटलं जिथे जणू स्वर्गाच्या पायऱ्याच भेटल्या आम्हाला. त्यानंतर आम्ही रात्रभर मस्त असा आराम केला हॉटेलमध्ये आणि सकाळी आम्ही आमच्या गावी आमच्या घरी निघून गेलो. तरी व्हिडिओ नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.